ग्रामपंचायत हा सर्वात खालचा पण सर्वात महत्त्वाचा स्तर आहे. ही गाव पातळीवरील लोकशाही व्यवस्था आहे. महाराष्ट्रात ग्रामपंचायत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार कार्य करते. 2 ग्रामपंचायतीची रचना. गावाच्या लोकसंख्येनुसार सदस्य संख्या ठरते. किमान 7 आणि कमाल 17 सदस्य असू शकतात. सदस्यांची निवड थेट जनतेकडून होते. आरक्षणाची तरतूद आहे. महिलांसाठी 50% आरक्षण महाराष्ट्रात लागू आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गासाठीही आरक्षण असते. हे लक्षात ठेवा, महिला आरक्षण हा स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. 3 सरपंच आणि उपसरपंच. सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो. तो ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतो. सरपंचाची निवड थेट जनतेतून डायरेक्ट इलेक्शन केली जाते. कार्यकाल 5 वर्षे. उपसरपंचाची निवड सदस्यांमधून केली जाते. जर सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव आणायचा असेल तर 2/3 बहुमत आवश्यक असते. हा मुद्दा खूप वेळा परीक्षेत विचारला जातो. 4 ग्रामसभा. ग्रामसभा म्हणजे गावातील सर्व मतदारांची सभा. वर्षातून किमान 4 सभा घेणे बंधनकारक. जानेवारी 26, 1 मे महाराष्ट्र दिन, ऑगस्ट 15, 2 ऑक्टोबर. ग्रामसभा ही ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. कोरम. एकूण मतदारांपैकी किमान 15% उपस्थिती आवश्यक. 5 ग्रामपंचायतीचे उत्पन्न विलेज फंड. ग्रामपंचायतीकडे स्वतःचा निधी असतो. उत्पन्नाचे स्रोत, घरपट्टी, पाणीपट्टी, बाजार कर, राज्य सरकार अनुदान, केंद्र सरकार योजना निधी. 14वा व 15वा वित्त आयोगांतर्गत निधी थेट ग्रामपंचायतीला दिला जातो. 6 ग्रामपंचायतीची कामे. पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते बांधकाम, स्ट्रीट लाईट, जन्म मृत्यू नोंदणी, सार्वजनिक आरोग्य. गावाचा विकास आराखडा तयार करणे ही देखील ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. 7 ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक. ग्रामसेवक हा प्रशासकीय अधिकारी असतो. तो ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम पाहतो. तो जिल्हा परिषदेअंतर्गत कार्य करतो. 8 महत्त्वाचे मुद्दे एक्झाम पॉइंट व्ह्यू. ग्रामपंचायत कार्यकाल 5 वर्षे. महिलांना 50% आरक्षण. अविश्वास ठराव 2/3 बहुमत. ग्रामसभा वर्षातून किमान 4 वेळा. अधिनियम 1958. हे 5 मुद्दे नक्की लक्षात ठेवा. कन्क्लुजन. मित्रांनो, ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाची खरी पायाभूत संस्था आहे. लोकशाही खऱ्या अर्थाने गावापासून सुरू होते आणि ग्रामसभा ही तिची ताकद आहे. जर आपल्याला स्थानिक प्रशासन समजलं तर राज्य आणि केंद्र शासन समजणं सोपं होतं. आउटरो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्ञान मंडल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. ज्ञान वाढवा आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.